राम 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 राम. या पाहुणे बुवा या या. राम राम. कस काय म्हणते इकडं पाणी पाणी? पेरण्या गिरण्या झाल्या का नाही तुमच्या इकडं? हो झाल्या. पाणी आलं ना, चांगलं आहे आमच्या इकडे, भरपूर आहे. बरं, मी तुमच्या मुलाच्या त्या सोयरिकीसाठी आलो. त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला, तसं माहिती दिली का? हो बोलला तू तसा. या नाही या, बसा. आपण सविस्तर बोलू या गोष्टीसाठी. ठीक आहे. एखाद्याला बोलू का सरपंचला इथलच्या? हो, चांगली गोष्ट आहे, बोलून घ्या ना, बोलून घ्या. चांगलं असते, एखाद दोन मोठे लोक असले ना, चांगली गोष्ट असते. आपण बोलणं करून घेऊ. ठीक आहे बोलवतो. अहो यांच्यासाठी पोहे घे बनवर, पाहुण्यासाठी पोहे आणि चहा. सरपंच ते पण येतात, मी त्यांनाही बोलवतो. ठीक आहे, पाहतो एखाद दोन जणांसाठी आणखीन बनवून ठेव. राम राम सरपंच साहेब, या. राम राम पाहुणे वा. राम. सरपंच साहेब, हे पाहुणे बा आपल्या पोरासाठी मुलगी आहे यांची, सोयरीसाठी आले. थोडं बोलणं करून घेऊ. ठीक आहे ना. पोरगी पाहून आले का तुम्ही? हो, मुलानं पाहिली, लग्नात गेला होता, तिथंच बघितली आणि दाखवली पण नाही ना. बोलणं गिणं झालं पोराचं, कोणाला पसंत आहे. ठीक आहे, मग काय हरकत नाही. पाहुणे बा, काय म्हणते, काय नाव आहे पोरीचं? टिकली नाव आहे आपल्या पोरीचं. तिचं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे, ग्रॅज्युएट आहे ती. बर, काय हरकत नाही. आमचा पोरगा पण 12वीत झालेला आहे बरं. आताच बघ जा. हो, पोरानं सांगितलं तसं. शेती किती आहे तुमच्या जवळ, काय आहे? आपल्या जवळ शेती 10 एकर आहे, बागायती आहे आपली. काय हरकत नाही, यांच्या जवळ पण 10 एकर शेती आहे. ठीक आहे. बघा, आपल्याला लग्न कसं करायचं, साधं सुध, काही जास्त करायचं नाही. पैसे जास्त उडवू नका. तुम्ही शेतीवाले, मी शेतीवाला. ठीक आहे. टोकायला दाखवायचं आपल्याला, तसं काही करायचं नाही. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझी मोठी पोरगी आहे, असं आहे. अरे मोठी पोरगी, हे पोरगी, ते म्हणतात लहान पोरग आहे, शेवटचं लग्न आहे. अरे हे काय लावलं तुम्ही? अरे ते कशाला एक्स्ट्रा पैसे खर्च करता तुम्ही?